रस्त्यावर उपोषण करत होतो, पण तिथं उपोषण करून कुठल्या तऱ्हेने आमची दखल घेतली नाही, कुठल्याही पोलीस प्रशासनाने आमची दखल घेतली नाही. उलट पोलीस तिथं आमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी बसून आहात. आणि त्याच्यामुळे आज आम्ही चंदनपुरी गावाला आवाहन केलं की मुलगी तुमच्या गावाची आहे, आमच्याकडून आम्ही पाठपुरावा करतोय, पण तुमच्याकडून सुद्धा पाठपुरावा झाला पाहिजे. म्हणून चंदनपुरी गावाच्या ग्रामस्थांनी आज मुंबई आग्रा हा मुख्य हायवेवर त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी हे उपोषण केलेलं आहे. पोलीस म्हणता आम्ही तपास करतोय, आम्ही लवकरच अटक करू, आम्हाला 7 दिवसाची मुदत द्या, आम्हाला 8 दिवसाची मुदत द्या. मात्र 4 दिवसात आमच्या हातात काही लागलं नाही. त्या चिमुरडीची डेड बॉडी सुद्धा आम्ही गाववाल्यांनी सापडवली, ती सुद्धा पोलिसांना सापडली नाही, त्याला सुद्धा आम्हाला गाववाल्यांना प्रयत्न करावा लागला. अशा प्रकारचा अन्याय अत्याचार करणारे जर वाचत असतील तर मला एक सांगा, तुमची आणि माझी मुलगी अंगणामध्ये खेळू शकते का? याचा विचार आपण केला पाहिजे. आमचा कोणाला अजंग येथील अल्पवयीन मुलगी भाविका हिच्या मृत्यू संदर्भात कुठलाही तपास लागत नसल्याने संतप्त नागरिकांनी चंदनपुरी या तिच्या जन्मगावीही रास्ता रोको आंदोलन करत महामार्ग काही काळासाठी रोखून धरला होता. तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, अजंग येथे एका 8 वर्षाच्या चिमुरडीवर तिचं अपहरण करून ती 2-3 दिवस बेपत्ता असल्यानंतर ती साधारणतः 3ऱ्या दिवशी एका विहिरीमध्ये मृत अवस्थेमध्ये आढळून आली. अजंगची तिचं ते मामाचं गाव आहे आणि चंदनपुरी हे तिचं मूळ गाव आहे. म्हणजे चंदनपुरीची मुलगी ही वडीलला आपल्या आजीकडे आलेले असताना ही घटना घडली. साधारणतः 3 दिवस पोलीस प्रशासनाने चौकशी करून कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये काही तथ्य आढळलं नाही आणि 3ऱ्या दिवशी ग्रामस्थांना ती मुलगी एका विहिरीमध्ये आढळून आली. 4 दिवस झाले पोलीस प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. फक्त एक नरधामाला संशयित म्हणून अटक करण्यात आलं आणि त्यालाच फक्त 4 दिवसापासून पोलीस धरून बसले. आणि मात्र अन्य या गुन्ह्यामध्ये कोण कोण सहभागी आहे, किती लोकांनी हा गुन्हा केला आहे याचा कुठलाही उलगडा पोलिसांनी केला नाही. आणि शेवटी मुलीचे वडील, मुलीची आई आणि ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला की जोपर्यंत त्या चिमुरडीच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही तिचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, तिची आम्ही अंत्यविधी करणार नाही. असा निर्णय घेतल्यामुळे अजंग आणि मालेगाव नामपूर रस्ता त्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. मात्र तिथं रास्ता रोको केल्यानंतरही प्रशासन दखल घेत नाहीये, पोलीस दखल घेत नाहीये, मीडिया येत नाहीये, वृत्तपत्र येत नाहीये, कोणी चॅनलवाले आम्हाला विचारायला येत नाहीये असं आमच्या लक्षात आलं. आणि आम्ही चंदनपुरी गावाला रिक्वेस्ट केली, त्यांना विनंती केली की तुमच्या गावाची मुलगी आहे आणि तुमच्या गावाच्या चिमुरडीला न्याय मिळत नाहीये, म्हणून तुम्ही आता काहीतरी करा. मग चंदनपुरीच्या ग्रामस्थांनी मुंबई आग्रा हायवे या ठिकाणी मुंबई आग्रा हायवेवर त्यांनी उपोषण केलं आणि उपोषण केल्या केल्या इथं मीडिया आली, पत्रकार आले, वृत्तपत्र आले, आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटली. हे सर्व करत असताना पोलीस प्रशासनाने आम्हाला बळजबरीने रास्ता रोकोपासून उठवलं आणि रास्ता रोको आम्हाला करू दिला नाही. आणि त्यांनी असं सांगितलं की 7 दिवसाच्या आत आम्ही त्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यांना आम्ही अटक करू आणि त्या गुन्हेगारांना आम्ही शोधून त्यांना अटक करू. माझी सर्वांना एकच विनंती आहे की त्या चिमुरडीला न्याय आम्ही शांततेच्या मार्गाने मागतो आहोत. आम्ही पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत, पण आमची ही पोलीस प्रशासन असेल, शासन असेल, यांना ही विनंती आहे की तुम्ही हातावर हात धरून बसू नका. 4 दिवसापासून तुम्ही आम्हाला फक्त एकच सांगताय की आम्ही एक संशयित पकडलाय. अरे पण अन्य कुठं आहे? 4 दिवसापासून तुम्ही आमच्यावर त्या ठिकाणी लक्ष ठेवतायत, आम्हाला तुम्ही बंदोबस्त देतायत. गुन्हा आम्ही केला आहे का? तुम्ही गुन्हेगाराला शोधा. आम्ही ही गोष्ट अग्रेसिव्हपणाने का मांडतोय? उद्या आम्हाला तुम्हाला सर्वांना मुली आहेत, मग या 4-4, 5-5 वर्षाच्या मुली अंगणात खेळायला सोडायच्या का नाही सोडायच्या याचा उत्तर आम्हाला पोलीस प्रशासनाने द्यावं. उद्या या नरधामाला शिक्षा नाही झाली तर दुसऱ्या एखाद्याची मुलगी जाण्याची वाट तुम्ही पाहताय का, असा आमचा प्रश्न आहे. आम्हाला कोणाची शांतता सुव्यवस्था बिघडवायची नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने पोलीस प्रशासनाकडे या ठिकाणी न्याय मागू, शासनाकडे न्याय मागू. एक प्रश्न असा आहे, आता तुम्ही सांगितलं की एकाला अटक केली आहे, ताब्यात घेतले, बाकी 4-5 लोकांना पकडलं नाही, हे तुम्ही कुठल्या आधारावर म्हणताय? तसं आमचं असं म्हणणं आहे की ज्या शांततेने हा गुन्हा घडलेला आहे
ज्या शांततेने या गुन्ह्याची सर्व घटना समोर बघितल्यानंतर जशी रचना केलेली आहे, तर हे काम कुण्या एका माणसाचं नाही. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये गुन्हेगारांची संख्या ही 4, 5, 6 असू शकते. राहणार चंदनपुरी, भाविका ज्ञानेश्वर महाले, राहणार चंदनपुरी. भाविका कानबाई कार्यक्रम असताना तिथं गेलेली होती. कार्यक्रम संपला, दुसरा परत एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमानिमित्त तिथं गेली तर सायंकाळी 10, 10:30 वाजता पुरणपोळीचा कार्यक्रम चालू होता. तरी या झोपलेली होती. तर तिला झोप लागली. तर आजीने बघितलं की मुलगी झोपलेली आहे बुवा, चला आपण काहीतरी आता तिथं मदत करू लागू बुवा. तर आजी त्या निमित्ताने तिथं मदत करायला गेली. तर मग 11, 8:30च्या दरम्यान 2 मुलांना पाठवलं की भाऊ बघून ये, रिया झोपलेली आहे का, उठलेली असं घेऊन ये बुवा, रडत असेल बुवा. तर गेले 2 मुलं, ते झोपलेली होती. तर मग ते मुलं आले, ताई म्हणे झोपलेली आहे म्हणे. परत अर्ध्या तासाने परत 2 मुलं आले, व म्हणे आज उठली असेल ते बघ म्हणे. ते बघितले तर रिया झोपलेली होती. तर पाणी आला, थोडा पाऊस आला. पाऊस निमित्त समजे घरात गेले. तर तशाने आजी आली. आजीने दरवाजा उघडला तर मागचा जो दरवाजा लावलेला होता तो दरवाजा पण उघडलेला होता. तर मुलीकडे बघितलं तर मुली खाटीवर नव्हती. तर मग तिथं कल्ला झाला. तरी कुठे गेली तपासणी समजा चर्चा झाली. समजा गाववाले आले, कोणी इकडं बघ कोणी तिकडं बघ, समजा ठिकाणी बघितलं. रियाचा काही तपास लागला नाही. शेवट मला 2 वाजता फोन आला तिथून अजंग गावाचा. मला फोन आला की आज चंदनपुरीला ते असं झालं बा, तुम्ही जल्दी यावं. तर मी गेलो तर तिथं प्रोसेस बघितली. मुलीचा काही तपास नाही. मी एकटंच गेलो. मग डायरेक्ट वन्नेर गावात गेलो, तिथं कंप्लेंट केली. तिथून काय प्रोसेस झाली. तर मग 24 घंटे झाले, मुलीचा का तपास नाही. मग दुसरी रोज 8:30 वाजून 10 मिनिटाला निरोप आला की अशी एरियामध्ये मुली पडलेली आहे म्हणे. मग तिथून डिपार्टमेंट गेलं. डिपार्टमेंटांनी तिथून काढली, डायरेक्ट पोस्टमॉर्टमला घेऊन गेलं. तिथून मालेगाव तालुक्यात तिथून न करताना डायरेक्ट धुळ्याला घेऊन गेलो. तिथून अजून तिथंच आहे. मध्ये जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत बॉडी आम्ही आग्नेय डाग देणार नाही.